या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण अपूर्णांकाची बेरीज बघणार आहोत। बेरीज अपूर्णांक म्हणजे जे अंक पूर्ण नसलेले असतात त्यांना अपूर्णांक म्हणतात। आता अपूर्णांकाची दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांकाची वजाबाकी बघू। या व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांकाची बेरीज। आता उदाहरणार्थ 1/2 अधिक 3/4 तर हे आपल्याला एक अपूर्णांक दिलेला आहे। ह्या अपूर्णांकाची बेरीज कशी सोडवायची। आता बेरीज सोडवताना सुरुवातीला ह्या तिरकस गुणाकार करायचा, दोन्ही याचा तिरकस गुणाकार करायचा आणि अंशात लिहायचं। म्हणजे 1/4 अधिक असेल तर अधिक, बेरीज असेल तर बेरीज आणि वजाबाकी असेल तर वजाबाकी, आणि 2/3 आणि जे छेदामध्ये अंक असतात त्यांचा छेदाचा गुणाकार छेदस्थानी, म्हणजे 2/4 याचं उत्तर काय येईल। 1/4 4×1 4 बेत्रिक 6 छेद 1/4 6×4 10 छेद 8। पुन्हा ह्या अपूर्णांकाला आपल्याला कमी करता येत आहे कोणत्याही एका समान संख्येने भाग देऊन। आता आपण याला 2 ने भाग दिला तर 2×4 2×8 2×5 10 म्हणजे अपेक्षित अपूर्णांक काय येईल आपल्याला 5/4। ही झाली अपूर्णांकाची बेरीज। आता ह्याच सारखं आपण दुसरं उदाहरण पाहू। आता दुसऱ्या उदाहरणामध्ये आपण घेतलंय की 2/3 अधिक 3/3। आता ह्या उदाहरणामध्ये काय आहे, छेद समान आहे। ज्यावेळेस छेद समान असेल त्यावेळेस छेद एकदाच लिहायचा आहे, 3 पैकी 1 3 घ्यायचा आहे, आणि अंशात बेरीज असेल तर बेरीज करून घ्यायची, 2+3 ओके। आता 2 आणि 3 5 छेद 3ला 3, छेद समान असताना छेद एकदाच घ्यायचा छेदामध्ये आणि अंशाची बेरीज करून घ्यायची। तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारचे आपण नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर अपलोड करणार आहोत। आता पुढील व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांकाची वजाबाकी कशी सोडवायची ते बघणार आहोत। धन्यवाद।